हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग आहे। तर आपल्याला नवरात्रीमध्ये घटस्थापना करण्याच्या अगोदर आपल्या घरातील ही एक वस्तू आपल्याला आवर्जून बाहेर काढून फेकायची आहे। त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, तर व्हिडिओ संपूर्ण बघा। तर बघा, 2 ऑक्टोबरला पितृपक्ष संपणार असून 3 ऑक्टोबर वार गुरुवारला नवरात्री सुरू होणार आहे। म्हणजे या दिवशी आपल्या घरामध्ये घटस्थापना होणार आहे। खरं तर नवरात्री ही वर्षातून 4 वेळा साजरी केली जाते। चैत्र, माघ, आषाढ आणि अश्विन महिन्यात तर अश्विन नवरात्रीला शारदीय नवरात्री असंही म्हटलं जातं। आणि हे शारदीय नवरात्रीचे 9 दिवस शक्ती रूपात दुर्गा देवीची पूजा केली जाते। आणि देवी दुर्गा मातेमध्ये सर्व विश्वाच्या शक्ती सामावलेल्या असतात असंही मानलं जातं। नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा सेवा केल्याने सर्व अडचणी समस्या ह्या नष्ट होऊन जातात आणि नवग्रहाचे अशुभ परिणाम देखील दूर होतात। आपलं जीवन सुख समाधानी आनंदी होते। नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये देवीचे तत्व हे जागृत असते। आता नवरात्रीमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये घटस्थापना करत असाल किंवा करत नसाल तरी सुद्धा नवरात्रीच्या आधी पितृपक्षातच तुम्हाला काही या अशा गोष्टी की ज्या नकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण करत असतात, तर त्या तुम्हाला काढून बाहेर फेकून द्यायच्या आहेत। तर अशा नेमक्या कोणत्या वस्तू आपण घराबाहेर फेकायच्या आहेत, तर याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर नवरात्रीमध्ये आपण घरामध्ये घटस्थापना करतो, कलशाची स्थापना आणि दुर्गा देवीची स्थापना करतो। तर ती योग्य त्या दिशेलाच करावी आणि त्याआधी आपण आपल्या घराची साफसफाई स्वच्छता केली पाहिजे आणि आपल्या घरामध्ये असलेल्या ज्या काही नकारात्मक वस्तू त्या देखील घराबाहेर फेकल्या पाहिजे। आपल्या घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करून आपण आपल्या देवीला स्थिर राहण्यासाठी आमंत्रण देत असतो। कारण देवीचे अनेक रूप आहेत, ज्यामध्ये माता लक्ष्मीचं रूप सुद्धा आहे आणि माता लक्ष्मीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे। ज्या घरामध्ये स्वच्छता होत नाही तिथे नकारात्मकता ही येते, म्हणजे अलक्ष्मीचा निवास तिथे असतोच। त्यामुळे घटस्थापना करण्या अगोदर अशा वस्तू काढून टाकायच्या असतात आणि घरातली साफसफाई करणं देखील खूप महत्त्वाचं असतं। तर घराची स्वच्छता करताना आपण सर्वात पहिलं काम करतो ते म्हणजे घरातील जाळी जळमटं काढण्याला सुरुवात करतो। प्रत्येक रूममधला कोपरा कानाकोपरा स्वच्छ करून घेतो, ज्यामध्ये आपले खिडक्या असतील, पंखे असतील, दरवाजा असेल किंवा सज्जे असतील असं आपण साफ करून घेतो। आणि आपल्या घरातील जे काही पडदे, त्यानंतर आपल्या रोजच्या वापरातील बेडशीट, टॉवेल, इतर अंगावरचे पांघरुणं हे तर आपण महिन्याला किंवा आठवड्यातून एकदा धुवतच असतो। पण या नवरात्रीच्या अगोदरही या सर्व गोष्टींची काळजी आपण घ्यायची आहे आणि यांची देखील स्वच्छता करायची आहे। पण ही सर्व स्वच्छता करत असताना आपल्याला काही गोष्टींची आठवण राहत नाही, म्हणजे आपण नकळत आपल्याकडून ते घडून जातं, आपण ते विसरून जातो। तर आपल्या घरातील फाटलेले जे काही कपडे असतात, जुने पुराणे कलर गेलेले, जसं की जुनं झालेले पडदे असेल किंवा फाटलेला पडदा असेल किंवा फाटलेले, तर हीच ती वेळ आहे की ज्या वेळेस आपण ते फाटलेले पडदे बदलायचे आहेत, फाटलेले कपडे घराबाहेर काढायचे आहेत। यानंतरची गोष्ट म्हणजे घरामध्ये असलेली भांडी। या भांड्यामध्ये कुठे क्रॅक गेलेली, चिरा पडलेली, तडा गेलेली भांडी, अशा भांड्यांचा आपण घरामध्ये अजिबात वापर करायचा नसतो। कारण अशी भांडी सुद्धा घरामध्ये नकारात्मकता आणतात।
जेवढी जी काही तुटलेली फुटलेली भांडी असेल किंवा तडा गेलेली भांडी असेल तर ती भांड्याच्या दुकानामध्ये आपल्याला देऊन दुसरी नवीन भांडे काहीतरी पैसे आपल्याला त्यावरती देऊन आपण ते नवीन दुसरं भांडं खरेदी करू शकतो। पण हे असे भांडे तुम्हाला घराबाहेर काढायचीच आहेत। नवरात्रीच्या अगोदर या गोष्टी बाहेर काढायच्या आहेत। आता यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील चप्पल बूट, कारण आता सर्वांचीच बाहेर जाण्याची वेगळी चप्पल असते आणि घरामध्ये वेगळ्या असतात। परंतु बऱ्याचदा असंही होतं की चप्पल तुटलेली असते आणि आपल्याला आठवणही राहत नसते, ती नुसती एखाद्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी पडून असते। तर ही गोष्ट सुद्धा अतिशय चुकीची आहे। यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये खूप प्रमाणात नकारात्मक ऊर्जा राहते। त्यामुळे ज्या काही फाटलेल्या तुटलेल्या चप्पल असतील, बूट असतील तर त्या गोळा करून घटस्थापनेच्या अगोदर आपल्याला घराबाहेर फेकायचे आहेत। आणि तसंही आपण दसऱ्याच्या दिवशी नवीन कपडे, नवीन चप्पल, बूट हे घेऊ शकतो, कारण दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो। त्यामुळे आपण या दिवशी दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदी करणे किंवा नवीन कपडे घेणे, चप्पल बूट घेणे या वस्तूला अतिशय शुभ मानलं जातं। त्यानंतरची वस्तू म्हणजे घड्याळ। तर बऱ्याच वेळा असंही होतं की घड्याळ बंद पडलेलं असतं तरीही आपण ते घरामध्ये ठेवतो। तर ते खरं तर दुरुस्त होणार असेल तरच ते घरामध्ये ठेवा, पण जर ते दुरुस्त होत नसेल तर लगेच ते फेकून द्या, कारण आपली चांगली किंवा वाईट वेळ हे घड्याळच आपल्याला दाखवत असतं। त्यामुळे बंद घड्याळ घरामध्ये चुकूनही कधीच ठेवायचं नाही। तसेच घरातील इतर ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, जसं की मिक्सर असेल, बल्ब असेल, फोटो फ्रेम, आरसा फुटलेला तडा गेलेला असेल, त्यामध्ये आपला चेहरा चुकूनही पाहायचा नसतो, कारण की ते वास्तुशास्त्रानुसार ते शुभ मानलं जात नाही। त्याचबरोबर आपण दरवाजाला आता सणवार असेल किंवा काही आपलं व्रत वैकल्य असेल तेव्हा आपण आपल्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं, अशोकाच्या पानांचं अशी तोरण लावत असतो, बांधत असतो। तर आपण ते तसंच ठेवतो। तर त्यामध्ये ते जेव्हा वाळतं, सुकतं, तर त्यामध्ये जेव्हा ते ताजं टवटवीत असतं तेव्हा त्यामध्ये सकारात्मक लहरी ह्या जास्त असतात। पण जेव्हा कोणतंही पान वाळून जातं किंवा फूल वाळून जातं तर त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते। त्यामुळे आपल्याला तशी तोरणं जर आपल्या दरवाजावरती असेल तर ती देखील आपल्याला काढून घ्यायची आहे आणि परत नव्याने घटस्थापनेला आपण तोरण बांधायचं आहे। यानंतर आपण श्रावणात अनेक व्रत वैकल्य केलेली आहेत। जर काही निर्माल्याची फुले असेल, बेलपत्री असेल तर ती देखील नदीमध्ये आपल्याला प्रवाहित करायची आहे, किंवा आता ज्यांना नदी नसेल, जवळपास कुठे तलाव नसेल तर एखादा खड्डा खंदून आपल्याला त्या खड्ड्यामध्ये ते दाबून टाकायचं आहे की जेणेकरून कुणाच्या पायाखाली येणार नाही किंवा तुडविल्या जाणार नाही, किंवा एखाद्या झाडाखाली तसंही टाकलं तरी देखील चालणार आहे, फक्त जेणेकरून ते पायाखाली येऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर आपण घटस्थापना ही देवघरामध्येच करतो। तर देवघराची स्वच्छता करावी। देवघरातील जे आपले पहिले जुने झालेले, खराब झालेले जी काही वस्त्र आहेत तर ती वस्त्र देखील आपल्याला बदलायची आहे आणि नवीन वस्त्र आपल्याला देवांसाठी खरेदी करून घटस्थापनेच्या वेळी आपल्या देवघरामध्ये अंथरायची आहे। त्यावरती आपल्या देवांना स्थापन करायचं आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर काही फुटलेल्या काचेच्या बरण्या असतील किंवा खराब झालेले कंगवे असतील, जसं की कंगव्यांची काही दात म्हणा किंवा काड्या ह्या तुटलेल्या असतील तर ते देखील घरामध्ये आपल्याला चुकूनही ठेवायच्या नाहीत। तर अशा प्रकारे अगदी छोट्या मोठ्या गोष्टींची आपण नवरात्रीच्या अगोदर काळजी घ्यायची आहे आणि ज्या काही आपल्या घरामध्ये खराब झालेल्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला वेळीच दुरुस्त करून घ्यायच्या आहे आणि जर त्या दुरुस्त होत नसेल तर आपल्याला त्या भंगारमध्ये देऊन टाकायच्या आहे। जी काही आपल्या घरामध्ये पेपरची रद्दी साठलेली आहे ती रद्दी आपल्याला विकून टाकायची आहे
अशा भंगार वस्तू आपल्याला कोणत्याही घरामध्ये ठेवायच्या नाही. त्यावेळीच आपल्याला विकून टाकायच्या. त्या मोबदल्यात आपण दुसऱ्या वस्तू थोडे पैसे देऊन घेऊ शकतो. कारण ह्या अशा ज्या पडलेल्या वस्तू असतात तर त्या आपण कधी हलवत नाही. त्यावरती खूप प्रमाणात नकारात्मक ऊर्जा ही साठलेली असते. म्हणून आपल्याला घरामध्ये सतत आळस येतो, चिडचिडपणा जाणवतो किंवा आपल्या कामामध्ये आपल्याला अडथळे येतात, आपली प्रगती होत नाही. कारण जिथे नकारात्मक शक्ती असते तिथे माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. कारण माता लक्ष्मीला स्वच्छता पसंत असते आणि प्रिय असते. त्यामुळे आपल्याला नवरात्राच्या अगोदर आपल्या घराची अगदी स्वच्छ, छान आणि सुशोभित आपल्याला घर करायचं आहे आणि स्वच्छता करून ठेवायची आहे. आणि नंतर आपल्याला घटस्थापनेला प्रारंभ करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.